प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी. पुन्हा एकदा देवबाप्पाने तुमच्या परिवाराची भेट घेतली आहे. पुन्हा एकदा देवबाप्पाने तुमच्या परिवारात येण्याची इच्छा मला दाखवली. परंतु आज आपला जो ठरलेला दिवस असतो तो नसतानाही देवबाप्पाने आज तुमच्या इथं येण्यासाठी मला प्रेरणा दिली. कारण उद्या मला कोपरगाव या ठिकाणी चर्चच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जायचं आहे. आणि संध्याकाळी देवबाप्पाने मनात विचार दिला की उद्या तुला रविवारचं चर्च जे तू घ्यायला जातो शिर्डी या ठिकाणी, तिथं तुला जाता येणार नाही. मग मी म्हटलं ॲबसेंटी नाही व्हावी, त्या प्रियजनांची वचन ऐकायची, म्हणून मी शनिवारी आपल्याकडे या वेळेला देवाची सेवा करण्यासाठी आलेलो आहे. देवबाप्पाच्या नावाला धन्यवाद देतो मी की देवबाप्पाने मला अशा प्रकारचा विचार दिला, प्रेरणा दिली. आणि देवबाप्पाने दाखवल्याशिवाय मी घर सोडत नाही प्रियांनो. देवबाप्पाने विचार टाकला, लगेच मी निघालो. थोडा उशीर झाला यायला मला, कारण देवबाप्पाने थोडं लेट दाखवलं मला. लवकर दाखवलं असतं तर लवकर आलो असतो. म्हणून आपण भक्तीची सुरुवात प्रार्थनेने करूया. समीक्षाच आपल्यासाठी प्रार्थना करल. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 शादीश परमेश्वरा, आकाश पृथ्वी उत्पन्न करते ईश्वराज्य. हो ईश्वराज्य, आता ते समज म्हणून धन्यवाद देते. हो ईश्वराजी, इथे बसले प्रत्येक तुझा विपुल आणि विपुल असा आशीर्वाद पाठव. हो येशू ख्रिस्ता, आजची दिवसभराची आजची भक्ती तू आशीर्वादित कर. हो ईश्वराजा, साहेबांना तू आशीर्वाद करते, त्यांना संदेश सांगतो तू सहाय्य आणि मदत कर. हो ईश्वराजा, तू म्हणतो जिथे दोघी किंवा तिघे तिथे मी उपस्थित आहे. ऐश्वर्याच्या असा आमचा विश्वास आहे की आमच्यामध्ये उपस्थित आहे. ऐश्वर्याच्या आतापर्यंत जसं सांभाळास इथून पुढे आम्हाला असं समजलं. आम्हा सर्वांना तुझा आशीर्वाद ठेव. ही छोटीशी प्रार्थना त्याला प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणून तो आहे. आमेन. प्रियांनो, देवाने हे पवित्र शास्त्र लिहिलंय ना, हे पवित्र शास्त्र त्याच्या गौरवासाठी लिहिलंय. आणि त्याने त्याचं गौरव जसं पण आम्हाला करायला सांगितलंय तसंच आम्हाला गौरव करायचा आहे. हा बायबलमध्ये काही गोष्टी अशा आहेत की त्या आमच्या बुद्धीला समजण्यासाठी कधी कधी कठीण होतात. ते वचन आम्हाला कळत नाही. पण देवबाप्पाचं वचन, आत्मा जर आमच्या बरोबर आहे तर आत्मा आम्हाला सांगतो की वचन कसं आहे, वचनाप्रमाणे चालण्याची प्रक्रिया काय आहे, आणि तुम्ही स्वर्गात येण्यासाठी स्वतःला तयार कसं करू शकता, सगळ्या गोष्टी वचनात सांगितल्या. प्रियांनो, एक वचन बघू आपण. बघा, आता मी म्हणलं ना, हे बायबल देवाने आपल्या गौरवासाठी लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये देवाने आपलं गौरव प्रगट व्हावं म्हणून वचन आम्हाला दिलेत. परंतु ते वचन आमच्यापर्यंत आल्यावर काही वचन मी आज दाखवणार आहे बायबलमधून की देवबाप्पाने या वचनांना कशा प्रकारे आपल्या गौरवासाठी ठेवलेलं आहे. तर एक वचन काढूया आपण. मत्तेय शुभवर्तमान 22 अध्याय 14 वचन. कारण बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत. आता बघा, सगळे लोक प्रभूंनीच बनवलेत ना. आवड निवड केली का प्रभूने बनवायसाठी? एकाला हात दिलाय तर एकाला पाय नाही दिला, असं केलंय का देवबाप्पाने? सर्वांना अवयव व्यवस्थित दिलेत ना, सर्वांना बुद्धी व्यवस्थित दिली ना, सगळं व्यवस्थित मनुष्य त्याने घडवला. मग त्याला बायबलमध्ये बोलवलेले निवडलेले म्हणण्याची गरज काय पडली? कशाबद्दल हा शब्द बायबलमध्ये आलाय? देवबाप्पाने असं का नाही लिहिलं बायबलमध्ये सर्व निवडलेले आहे? देवबाप्पाला कुठंतरी काहीतरी त्याच्या
वचन प्रक्रिया जेव्हा तो जडणघडण करत होता तेव्हा पवित्र आत्म्याला काहीतरी दिसलेलं आहे ना, म्हणून देव बाप्पांनी तो शब्द दिलाय ना की बोलवलेले पुष्कळ आहेत, निवडलेले थोडे आहेत. प्रियांनो, या शब्दाचा, या वचनाचा अर्थ देव बाप्पाच्या आत्म्याशिवाय कोणालाच खरोखर चांगल्या प्रकारे सांगणं शक्य नाही. कोणीच या वचनाचा खरा अर्थ पवित्र आत्म्याशिवाय सांगू शकत नाही. आणि पवित्र आत्म्याला पण तेवढं शक्य बोलणं योग्य वाटतं जेवढं त्याला आवश्यक वाटतं. त्याच्याजवळ आम्हा खजिना या 2 शब्दांमध्ये सांगण्यासाठी आहे. परंतु देवाच्या आत्म्याला आमची बुद्धीची कॅपॅसिटी किती आहे, आमची बुद्धी किती समजू शकते, आमच्या बुद्धीला किती वचनाची परिभाषा ग्रहण करण्याची ताकद आहे हे पवित्र आत्मा समजतो. म्हणून पवित्र आत्मा आम्हाला तेवढंच सांगतो जेवढं आमच्या उपयोगाचं आहे. हर वचनामध्ये पवित्र आत्म्याजवळ बोलण्यासाठी आमाप आहे. प्रियांनो, इतकं आहे की आम्ही ते शब्दाने पण सांगण्यास समर्थ नाही, इतकं देव बाप्पाजवळ आपल्या वचनातून बोलण्यासाठी आहे. त्याच देवाने बायबलमध्ये बोलवलेले, निवडलेले का ठेवले? का ठेवले? आज कोणी म्हणतो का स्वतःला मी बोलवलेला आहे? होती का हिंमत कोणाला म्हणायची की मी बोलवलेला आहे? हर एक जण स्वतःला निवडलेलाच म्हणतोय ना. का बरं निवडलेलाच म्हणतोय? काय आहे असं निवडलेल्या शब्दामध्ये? बोलवलेल्यांमध्ये काही नाही का? बोलवलेला शब्द जर त्या ठिकाणी आलाय तर त्याच्यामध्ये देवाने काहीच नाही ठेवलं का? जे काय सगळं निवडलेल्यांमध्येच ठेवलंय का? तुम्ही आम्ही भेदभाव केलाय. अरे, बोलवलेला शब्द बरोबर नाही वाटत आपल्याला, निवडलेला फार छान आहे. का मी छान म्हणतो त्याचं उत्तर बायबल मधून बघू. योहान कृष्ण वर्तमान 15वा अध्याय 16वं वचन. तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. देव बाप्पाने आम्हाला निवडलं आहे. म्हणून काही जणांनी तर्क लावला असं आमच्या मागच्या ज्या पिढ्या होऊन गेल्या ना, मागच्या पिढ्यातल्या विश्वासणाऱ्यांनी, सेवकांनी तर्क लावला असन, मनन केला असल, अभ्यास केला असन वचनाचा, तंतोतंत बायबलला आपल्या जीवनामध्ये ज्यांनी ज्यांनी उतरवला असन त्यांना हे दिसलं असल बोलवलेले पुष्कळ, निवडलेले थोडे. अरे, प्रभूने तर आम्हाला निवडलं आहे म्हणून मला निवडलेलं म्हणणं मान्य आहे. मी बोलवलेला कधीच स्वतःला म्हणणार नाही. प्रियांनो, बायबलमध्ये देव बाप्पाने जर निवडलेल्याची निवड केलेली आहे तर बोलवलेल्याला टाकून दिलेलं नाही. तुमचा आमचा समज आहे की बोलवलेला टाकून दिलाय. काही जण डायरेक्ट बोलवलेल्याला नरकाचा रस्ता दाखवते. देवाचा आत्मा कधीच नरकाचा रस्ता दाखवित नाही बोलवलेल्यांना. ह्या पवित्र शास्त्रात जो पण शब्द प्रभूंनी ठेवलाय ना तो मनुष्याला जीवन देण्यासाठी दिलाय, मनुष्याचा नाश करण्यासाठी नाही दिला. जो प्रभूमध्ये नाही, प्रभूचं मानित नाही, प्रभूच्या इच्छेप्रमाणे वागत नाही, त्याच्यासाठी प्रयोजन वेगळं आहे. अहो, ज्या जीवेने येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणून कबूल केलंय ना, देवाचा आत्मा समजून घेतो की याने मला देव म्हणून मान्य केलंय. एकदा आमच्या मुखाने या गोष्टीला आम्ही कबूल केलं ना, देवाला समस्त यांनी माझा स्वीकार केला. 2 बाप्तिस्म्याचे वचन ठेवले, याच्या मागे पण देवाचा हेतून उद्देश आहे. 2 बाप्तिस्म्याचे वचन तुम्ही आम्ही लिहिलेत का? म्हणता येईल का मी लिहिलंय, तुम्ही लिहिलंय?
देवाने लिहिलंय ते त्याच्या गौरवासाठी. कोणाचं गौरव त्याला करायचंय ते प्रथम लक्षात घेऊन त्याने ते बायबलमध्ये 2 बाप्तिस्म्याचे वचन ठेवलेत. आणि त्याला साक्षीदार काय ठेवलाय बघूया जरा. साक्षीदार या 2 बाप्तिस्म्याच्या वचनाला. प्रगटीकरण 22वा अध्याय 18-19. या पुस्तकातील संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी ह्यात भर घाली त्याच्यावर ह्या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव आणील. आणि जो कोणी या संदेशाच्या पुस्तकातील वचनांतून काही काढून टाकील त्याचा वाटा या पुस्तकात वर्णन केलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकील. देव बाप्पाने आपल्या वचनाला एवढं प्राधान्य दिलंय, एवढं महत्व दिलंय, एवढा आदर आपल्या वचनाचा केलाय. जर कोणी माझ्या वचनाला नाकारील, माझ्या वचनाच्या विरोधात चालल, माझ्या वचनाच्या विरोधात काही बोलल, त्याला स्वर्गात येण्याची अनुमती नाही. शेवटच्या भागामध्ये 19व्या वचनाच्या शेवटच्या भागात स्पष्ट लिहिलंय त्याला पवित्र मंदिरात येऊ दिलं जाणार नाही, त्याला पवित्र मंदिराच्या बाहेर ठेवलं जाईल. पण याही शब्दाला काही जण सेवक, काही विश्वासणारे, काही सेविका डायरेक्ट नरकाचा रस्ता दाखवतील. अहो ते पवित्र नगरात म्हणजे स्वर्गात नाही, मग ते कुठे जाणार आहेत? नरकात जाणार आहे. दिले का तसं वचन? जर तो पवित्र नगरीत येऊ शकत नाही तर तो डायरेक्ट नरकात जाणार आहे. आलाय का शब्द तिथं? प्रियांनो, आम्हाला अधिकार नाही देवाच्या वचनाला विपरीत करून सांगायचा. देवाने ज्याला आपल्या राज्यात घेतलंय ना त्याला सोडून देण्यासाठी घेतलं नाही. टेम्पररी देव बाप्पाने कुणालाच आपल्या राज्यात घेतलं नाही. देव बाप्पाने ज्याला पण आपल्या राज्यात घेतलंय परमनंटली घेतलंय. जो देवाच्या तंतोतंत गोष्टीप्रमाणे चालल त्याला स्वर्गामध्ये राज्य करण्याचा अधिकार आहे. जो देवाच्या तंतोतंत गोष्टीतून काही गोष्टीला शंकेचं माध्यम, चुकीचं माध्यम, वादविवादाचं माध्यम, कुरकुरीचं माध्यम करेल त्याला स्वर्गाच्या बाहेर राहण्याचा अधिकार आहे. नरकामध्ये टाकणार नाही प्रभू. आमच्यामध्ये जो देवाने आत्मा ठेवलाय ना तो आत्मा देवाच्या वचनाचा आदर करणारा आत्मा ठेवलाय. आमच्यामध्ये जो आत्मा प्रभूने ठेवलाय तो असा आत्मा नाही ठेवला वचनाचा इन्कार करणारा. म्हणून तो वचनात म्हणतो तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले. कशासाठी? की तुम्ही माझ्या वचनाचा आदर करावा. 2 बाप्तिस्म्याच्या वचनामुळं ना खूप तर्क वितर्क, खूप शंका कुशंकेला प्रावधान मिळालेलं आहे. देवाने फक्त वचन ठेवलेत. ते का ठेवलेत त्याचं पूर्ण स्पष्टीकरण केलं नाही. की मी 2 वचन ठेवण्याचं कारण काय ते कारण फक्त देवाला माहित आहे. आणि देवाजवळ जे कारण आहे ना ते कारण देव बाप्पाची इच्छा असली तर देव बाप्पा आम्हाला सांगल. पण देवाने आम्हाला आज्ञा दिली प्रगटीकरण 22:18-19 वचनात की तू कोणत्या वचनाच्या विरोधात जाऊ नको, वचन काढू नको, वचन घालू नको. एवढ्याच गोष्टीने आम्हाला देव बाप्पांनी सूचित केलंय. वचनाची भाषा हीच आहे. तिथं फक्त सूचित केलंय. आणि जर नाही तुम्ही त्याप्रमाणे चालले तर मग स्वर्गाच्या बाहेर तुम्हाला राहावं लागल. स्वर्गात तुम्हाला येताच येणार नाही. तुम्ही किती धार्मिकाचे कृत्य केले असले, किती संदेश दिले असले, हजारो लोकांना चिन्ह चमत्कारांनी बरं केलं असलं तरी प्रभू म्हणणार रे तुला नाही येता येणार स्वर्गामध्ये. आणि तसा पुरावा दिलाय बायबलमध्ये. काढूया आपण बाळाकाठ मत्ते शुभवर्तमान 7वा अध्याय 21 ते 23. बघा पुरावा. म्हणणार आहेत का नाही सेवक गण असं?
मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभो प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्य केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्या पुढून निघून जा. बघा प्रभूचा शब्द काय काय म्हणतोय प्रभू त्यांना, अनाचार करणाऱ्यांनो माझ्या पुढून निघून जा. तुम्ही जे काय केलं कुणाच्या नावाने केलं, स्वतःच्या नावाने केलं का कुणाचं नाव घेतलं, तिथं कुणाचं नाव घ्यावं लागलं तुम्हाला तेव्हा चिन्ह चमत्कार झाले, किंवा तुम्ही संदेश दिला तेव्हा कोणाच्या नावाने संदेश देण्याची इच्छा धरली म्हणून संदेश तुम्हाला सांगता आला. तुमच्या नावाने तुम्ही काहीच केलेलं नाही, तुम्ही सर्व माझ्या नावाने केलं. मी तुम्हाला सांगितलं होतं वाचनात, वाचनाला दोष लावणं चुकीचं आहे, योग्य नाही. का नाही ऐकलं? काय अडचण होती तुम्हाला न ऐकण्याची? म्हणून बाप्तिस्म्याविषयी पण देव बाप्पाने पवित्र आत्म्यातून मला 2 ते 3 संदेशामध्ये आहे, मी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने बोललोय की 2 बाप्तिस्मे एखाद्या विश्वासणाऱ्याचे कसे होतात, पण एक बाप्तिस्मा घेणं कसं आहे ते देखील पवित्र आत्मा माझ्या मुखातून बोलला. आज परत देवबाप त्या गोष्टीला सांगत आहे. प्रियांनो, आम्ही मत्ते 28-19 वचनाचा जर बाप्तिस्मा एकदा घेतला ना, तो कुठलाही सेवक असू द्या, फक्त बाप्तिस्मा घेण्याची प्रक्रिया काय असली पाहिजे? डुबून बाप्तिस्मा घेणं अनिवार्य आहे. का डुबून घेणं अनिवार्य आहे याचा पुरावा पहिलं बायबल मधून बघू आपण. मत्ते शुभवर्तमान 3रा अध्याय 15वं वचन. येशूने त्याला उत्तर दिले, आता हे होऊ दे, कारण ह्या प्रकारे सर्व धर्माचरण पूर्णपणे करणे हे आपणाला उचित आहे. तेव्हा त्याने तसे होऊ दिले. 14व्या वचनात वाचा आता. परंतु योहान त्याला मना करत म्हणाला, आपल्या हातून मी बाप्तिस्मा घ्यावा असे असता आपण माझ्याकडे येता हे काय? बघा, येशू ख्रिस्त यार्देन नदीत पाण्यामध्ये योहानाकडे जात होता, पण योहानाने मना केलं, प्रभू कशाला येता तुम्ही माझ्याकडं? मी पश्चातापाचा बाप्तिस्मा करणार आहे. जे लोक देवाच्या विरुद्ध पाप करतात त्यांना पश्चातापाचा मी बाप्तिस्मा देतो. तुम्ही कोणतं पाप केलं म्हणून तुम्ही माझ्याकडे बाप्तिस्मा घ्यायला येतात? म्हणून 15वं वचन आपण अगोदर वाचलं. मग येशू त्याला म्हणला, हे धर्माचरण पूर्ण होणे गरजेचं आहे. येशू ख्रिस्ताने फक्त डुबून घेण्याच्या बाप्तिस्म्याला मान्यता दिलेली आहे. प्रियांनो, येशू ख्रिस्ताचा शब्द स्वतः बायबल मध्ये दिलाय. वाजबाळा प्रेरणाताई तू 15वं वचन. येशूने त्याला उत्तर दिले, आता हे होऊ दे, कारण ह्या प्रकारे सर्व धर्माचरण पूर्णपणे करणे हे आपणाला उचित आहे. तेव्हा त्याने तसे होऊ दिले. बघा, धर्माचरण येशू ख्रिस्ताचा शब्द आहे. जर तुमच्या हृदयात येशू ख्रिस्त आहे तर तो येशू ख्रिस्त तुमच्या हृदयाला बोलत आहे की हे धर्माचरण तुम्हाला पूर्ण करणं गरजेचं आहे. प्रियांनो, देवात राहायचं, देवाच्या विरोधात चालायचं ही फार धोक्याची सिग्नल आहे. लक्षात ठेवा ही बात. देवात राहायचं आणि देवाच्या आज्ञेच्या विरोधात चालायचं सगळ्यात धोक्याची सिग्नल आहे. आणि ही सिग्नल पवित्र आत्म्याला आपल्या समयातच दिसली होती. म्हणून त्यांनी ठरवलं होतं, प्रेषित संदेष्टे, पाळक, सुवार्तिक आणि शिक्षक या माध्यमातून मी माझ्या लोकांना आपल्या राज्यासाठी तयार करीन. काय देवाची कल्पना आहे, काय देवाची योजना आहे आपल्या लोकांना आपल्या राज्यात आणण्यासाठी. प्रियांनो, देवाच्या कल्पनेला आम्ही समजू शकत नाही.
देवाच्या योजनेचा आम्ही थांग लावू शकत नाही, पण आम्ही त्याच्याप्रमाणे करण्याच्या प्रक्रियेमध्ये राहिलो ना, याच्यामध्ये देवाला आनंद आणि संतुष्टपणा वाटतो. आज काही पण नाव देऊन मोकळे झालेत. बाप्तिस्म्याचा विषय आला की काही नाव देऊन मोकळे झालेत. देवाच्या वचनासमोर कोणती संस्थान, कोणती मिनिस्ट्री काही महत्व ठेवत नाही बरं का. या मिनिस्ट्री आणि संस्था देवाने आणल्या नाही. बायबलमध्ये कुठंच लिहिलं नाही की मी मिनिस्ट्री संस्था आणली. हे मनुष्याने आणल्यात आणि 3000पेक्षा अधिक मिनिस्ट्री आहेत, संस्था आहेत. आज बायबल एकच आहे, पण हजारो संस्था मिनिस्ट्री अस्तित्वात आल्यात. ज्याला जे मिळालं ना तेच घेऊन चालले, ते एवढाच देव आहे. देव तेवढा नाही जेवढा तुम्हाला मिळालाय. देव विशाल आहे, विशाल. आकाश आणि पृथ्वी व्यापून राहणारा तो आहे. स्वर्ग हे त्याचं सिंहासन आहे आणि पृथ्वी हे त्याचं पाय ठेवण्याची जागा आहे. अशा स्वरूपाचा आमचा प्रभू आहे. तो साधारण नाही आमच्यासारखा जसे आम्ही दिसतो. त्याने फक्त आपल्या प्रतिरूपाचं आम्हाला बनवलंय, पण त्याचं अस्तित्व इतकं महान आणि इतकं विशाल आहे, त्याची आम्ही परिकल्पना देखील शब्दाने करू शकणार नाही. आमची धन्यता आहे की त्याने आम्हाला त्याचं नाव घेण्याची परवानगी दिली. त्याने ठरवलं यांच्या मुखातून मी माझं गौरव करून घेईन. प्रियांनो, देवाने जी पण योजना आमच्यासाठी केली ना ती हिताची केली. फक्त आम्ही ऐकून वचनाप्रमाणे चालण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला ठेवलं पाहिजे. म्हणून देवाने आज्ञा पण दिली. बघूया एक वचन आपण. इब्रिकराचं पत्र, याकोबाचं पत्र, 1 अध्याय 22 वचन. बघा काय लिहिलंय तिथं. इब्रिकराच्या पत्रानंतर याकोबाचं पत्र, फिलोमोनाच्या नंतर इब्री नंतर याकोब, 1 पेत्राच्या अलीकड, 1 अध्याय 22 वचन. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता. काय म्हणतो देवाचा आत्मा? वचनाप्रमाणे आचरण करणारे असा. जसं पण वचन आहे ना ते मान्य करा. त्या वचनाला किंतु परंतुची जागा देऊ नका. त्या वचनाला कोणत्याही विपरीत रस्त्याने घेऊन चालू नका. जसं पण आहे ना ते माझ्या गौरवासाठी आहे आणि माझं गौरव तुमच्या मुखातून व्हावं म्हणून मी तुमच्या हातात ते दिलंय बायबलच्या स्वरूपाने. देवाने जर 10 बाप्तिस्म्याचे वचन ठेवले असते तर काय केलं असतं? आम्ही काय केलं असतं? देव जर म्हणला असता 10 वचन मी ठेवत आहे पण 1 बाप्तिस्मा घ्यायचा, कशी प्रक्रिया पूर्ण केली असती 10 वचनांना पूर्ण करण्याची? आणि 1च बाप्तिस्मा घेण्याचं जे देव बाप म्हणला ते 1च बाप्तिस्मा घेऊन कसं सिद्ध केलं असतं देव बाप्पाला की मी 1च बाप्तिस्मा घेतलाय, 10 वचन जरी तू दिले पण मी बाप्तिस्मा 1च घेतलाय सांगितल्याप्रमाणे. अहो 2 ठेवलं तर एवढा गोंधळ झालाय. 2 फेथ, 2 विश्वास, 2 मिनिस्ट्र्या. 10 वचन असते तर 10 फेथ झाले असते. लगेच म्हणले असते 10 फेथ आहे त्यांची. प्रियांनो, देवाने ना विचारपूर्वक आपलं वचन आमच्या हातात दिलंय. काळजीपूर्वक त्या वचनाला तपासून आमच्या हातात दिलंय. फक्त ते वचन समजण्यासाठी पवित्र आत्म्याने आत ठेवली. माझ्याशिवाय तुम्हाला वचन कळणार नाही. तुमच्या बुद्धीने काही अर्थ लावला ना तेव्हा अर्थ त्या वचनाचा कधीच होणार नाही.
आणि जर तुम्ही पृथ्वीवर त्या वचनाला त्याच अर्थाने घेऊन चालले, वरती आल्यावर मी विचारीन, न्याय ठेवलाय वरती. माझ्या XYZ वचनाला हे नाव देत होता, कशा कोणत्या आधारे देत होता, काय पुरावा होता तुझ्याजवळ या वचनाचा असाच अर्थ आहे म्हणून? सगळे वचन बायबलचे पवित्र आहेत. एकाला धरायचं एकाला सोडायचं असं केलंच नाही प्रभूंनी. सगळे धरायचे. बाप्तिस्मा पण ज्या रीतीने सांगितलंय त्याच रीतीने करायचं आहे. तुमची रीत बाजूला, देवाची रीत महत्वाची, कारण तो तुम्हाला स्वर्गात घेणार आहे. त्याची रीत ऐकली तर तो म्हणणार आहे माझं ऐकलं बरं का यांनी, अरे हे ऐकणारे होते, चला यांना घ्या. आम्ही जर म्हणलंय मला नाही जमत असा बाप्तिस्मा, देव बाप म्हणशील वरती माझ्या सांगण्याप्रमाणे केलं नाही, तू का नाही केलं? कोणाची अडचण होती तुला? कोण तुला म्हणत होता हे करू नको? कोणाच्या बंधनात होता तू? म्हणून एक वचन बघू आपण, 1 कोरिंथीकर 7वा अध्याय 23वे वचन. बघा काय म्हणते ते वचन. 7वा अध्याय 23वे वचन. तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, माणसांचे गुलाम होऊ नका. मुळी जीवनामध्ये माणसाचे गुलाम राहू नका प्रियांनो. देवाने ना आपलं रक्त सांडलंय तुम्हाला खरेदी करण्यासाठी. त्याने शरीरात ना एक रक्ताचा थेंब नाही ठेवला आम्हाला खरेदी करण्यासाठी, पाणी देखील ठेवलं नाही. त्या दुष्ट दुर्जनांनी पाहिलं, अरे याच्या शरीरात रक्त आणि पाणी, म्हणून भाला भोकसला त्याच्या कुशीमध्ये, लगेच रक्त आणि पाणी बाहेर निघलं. येशू ख्रिस्ताने एक थेंब पाण्याचा ठेवला नाही, रक्ताचा ठेवला नाही. म्हणून तो वचनात बोलतोय की मी तुम्हाला मोलाने खरेदी केलंय, माणसाचे गुलाम होऊ नका. जो कोणी माणसाच्या गुलामगिरीत राहील ना त्याचा वरती न्याय पक्का ठरलेला आहे. त्याने इथूनच समजून घ्यायचं वरती माझा न्याय पक्का आहे. मी किती देवाचं वचन ऐकलं असलं, मी किती देवाचे धार्मिक कार्य केले असले तरी देव म्हणशील तू माझ्या सांगण्याला एखाद्या शब्दाला विरोध करण्यासाठी तयार का झाला? मी तर तुला तयार व्हायची आज्ञा दिलीच नव्हती. स्पष्ट बोललो होतो माणसाचे गुलाम नका होऊ. प्रियांनो, कधी माणसाच्या गुलामगिरीत राहू नका. देवाच्या वचनात राहा. वचनामध्ये जीवन आहे. माणसाच्या गुलामगिरीमध्ये ना न्याय आहे, न्याय. इतकी कष्टाने मी धावतोय, सेवेला पळतोय ना, मी असंच नाही पळत प्रियांनो. मला पण माझ्या घरात बसायला, माझ्या शरीराला आराम देणं काय मला वाईट वाटन का? कमीत हाय तरुण, माझा चेहरा पाहतच म्हणते ना रे म्हातारे झाले, ते म्हातारे व्हायला लागलेत. माझ्या चेहऱ्याला पाहून म्हणते का नाही 22-23 वर्षाचे यंग तरुण आहेत म्हणते का कुणी? अहो ही समीक्षा म्हणणार नाही. म्हणशील का बाळा तुम्हाला? बघा समीक्षा नाही म्हणती. बघा ती नाही जरी नाही म्हणली तोंडाने मान हालून म्हणते नाही मी नाही म्हणणार कधी, तुम्ही तरुण आहेत. या लहान बाळाला जर एवढी समज आहे, विचार करा प्रियांनो. कधी वाचनाला दोष लावू नका, कधी वाचनाच्या विरोधात चालू नका, आणि माणसाच्या गुलामगिरीमध्ये कधीच राहण्याची इच्छा ठेवू नका. तुम्हाला येशूने आझादीचं जीवन जगण्यासाठी आपल्या राज्यात घेतलंय, माणसाच्या गुलामगिरीमध्ये राहण्यासाठी नाही खरेदी केलं. बघा उद्या मला जायचंय कोपरगावला, रविवारी उद्घाटनाला जायचंय चर्चच्या. देवबाप्पाने मला दाखवलं माझ्या बाळा त्या प्रियजनांना आत्मिक भोजन उद्या नाही मिळणार, कारण तुझं उद्या येणं लवकर नाही होणार. म्हणलं प्रभू काय करू? प्रभू म्हणला घरात बसलास ना, आराम करतोस ना, जा प्रार्थनेला. लगेच निघालो. मी नाही म्हणलो प्रभू उशीर झालाय, ते प्रियजन जेवण करत असतील, जेवण जर चाललेलं असलं मी गेलो तर डिस्टर्बिंग होईल त्यांचं. प्रभू म्हणला निघ लगेच.
ऐकलं मी प्रभूचं. प्रियांनो, प्रभूच्या ऐकण्यामध्ये धन्यता आहे. प्रभूने जसं वचन दिलंय ना, ते वचन मानण्यासाठी दिलंय. त्या वचनाला आम्ही मानलं पाहिजे. माणसाच्या रीतीनं आम्ही बाजूला ठेवल्या पाहिजे. देवाची रीत आम्ही अस्तित्वात आणली पाहिजे. नाही ना, आमचं चर्चला हे नाही मान्य होत, आमचं चर्च हे मान्य नाही करत. तुमचं चर्च आणि तुमचे सेवक मान्य नाही करत, देव मान्य करतो का नाही हे विचारलं का देव बाप्पाला कधी? देव बाप्पा तुला मान्य आहे का, होय का नाही मला सांग. देव बाप लगेच म्हणेन वचनात बघ, वचनात सगळं ठेवलंय मी. वचनाला वाचतो, तुला आत्म्याने ते कळन की मी काय ठेवलंय आणि काय नाही ठेवलं. म्हणून मी नेहमी सांगतो प्रियांनो, शास्त्र वाचित जा, एक अध्याय वाचित जा, आणि विशेष करून नवीन करार वाचा. नवीन करार जर तुम्ही शास्त्र वाचलं, नवीन कराराचं शिक्षण जर तुम्ही आत्मसात केलं, प्रियांनो, तुम्हाला फार मोठे आशीर्वाद देव बाप्पाकडून आहे. आशीर्वादाला ऊन नका भरू प्रियांनो. काय देव बाप्पाने मोठा भार तुमच्यावर लादला नाही. 24 तासात एक अध्याय वाचण्याची देव बाप्पाने तुम्हाला फक्त आझादी देण्याचं मान्य केलं. एक अध्याय वाचा, देव बाप्पाची तुम्ही सर्व काही केलं त्या दिवसभरात. सांगा कोणता व्यक्ती, कोणता विश्वासणारा, कोणता सेवक इतका बिझी आहे त्याला बायबलचं एक पान वाचण्यासाठी वेळ नाही 24 तासामध्ये? म्हणू शकन का तो, नाही मी फार बिझी आहे? जो स्वतःला म्हणन ना मी फार बिझी आहे, तो देवाचाच नाहीये. देव म्हणशील हा बिझी आहे, माझाच नाहीच, मी याला कस काय म्हणू माझा आहे? म्हणून एक वचन बघूया, योहान शुभवर्तमान 10वा अध्याय 27वं वचन. बघा काय म्हणतोय प्रभू तिथं, आम्हाला काय म्हणतोय बघा तिथं. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात. जे प्रभूचे आहेत ना, प्रभू ओळखतो त्यांना कोण माझे. जे प्रभूचे आहेत ना, ते प्रभूचं ऐकल्याशिवाय राहत नाही. ते म्हणतात काय हो, मला प्रभूचं ऐकायचंय. तुमचं फार ऐकलं, आता मला प्रभूचं जरा ऐकू द्या. प्रियांनो, प्रभूच्या माग चालण्यासाठी प्रभूचं ऐकणं गरजेचं आहे. जर ऐकलं नाही तर देवबाप म्हणशील इतका सेवक पाठवितो तो मी आत्म्याच्या प्रेरणेने, तरी तुम्ही ऐकलं नाही. मग तुमच्यासाठी स्वर्गदूत पाठवला असता, मग तुम्ही म्हणले असते का नाही आता आम्हाला ऐकायचंच बाबा, कारण स्वर्गदूत आलाय, सेवक नाही आला, आता स्वर्गदूत आलाय स्वर्गातून, आता त्याचं ऐकलंच पाहिजे. आणि सेवक येतोय कुणाच्या नावाने येतोय, मग तो काय सांगायला येतोय? प्रियांनो, आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला, आपल्या आत्म्याला प्रभूच्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी तयार करा. इकडचं तिकडचं ऐकून तसं वागू नका. तुम्हाला देवाने ना फार मोलाने खरेदी केलंय. आमच्या पायाला काटा लागला ना, काय होतं? काय होतं काटा लागल्यावर? काट्यावर आम्ही आणखी रगडून पाय देतो का? म्हणतो का फार गोड लागतोय काटा मला, मी अजून रगडून पाय देतो त्याच्यावर? आम्हाला जर पायांमध्ये काटा साधा बर्दाश्त होत नाही, आमच्या येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर इतके हाल अपेष्टा कशा सहन केल्या? आम्ही फार सहज बोलून जातो. आमच्या प्रभूने वधस्तंभावर आमच्यासाठी फार दुःख सहन केलं. कसं केलं? तुझ्या पायाला काटा लावल्यावर तुला कळन दुःखाची परिभाषा काय. इतकं साधारण येशूचं मरण समजू नका प्रियांनो. इतकं ग्रेट मरण आहे ना येशू ख्रिस्ताचं, म्हणून सैतान हारला येशू ख्रिस्तासमोर. आज येशू ख्रिस्ताच्या नावाने निघतोय ना सैतान बाहेर, निघतोय का नाही? कोणती शक्ती आहे की जी येशू ख्रिस्ताच्या नावाने निघू शकत नाही? सांगा कोणती शक्ती आहे? कोणते मंत्र तंत्र जादूटोणा निघत नाही ते येशू ख्रिस्ताच्या नावाने?
कोणत्या मंत्रतंत्राच्या वस्तू खाऊ घातलेल्या येशू ख्रिस्ताच्या नावाने बाहेर निघत नाही. कोणता दुष्ट आत्मा जर व्यक्तीला लागला तर तो येशू ख्रिस्ताच्या नावाने निघत नाही. जरा बघूया एक दुष्ट आत्म्याचं वर्णन पवित्र आत्मा करतोय, तर एक भयानक दुष्ट आत्मा तुम्हाला वाचनातून दाखवतो. मार्क शुभवर्तमान 5वा अध्याय 1 पासून वाचा जरा काही वचन. मग ते समुद्राच्या पलीकडे गर्सेकरांच्या देशात आले आणि तो मसव्यातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक कबरातून निघून त्याला भेटला. तो कबरात राहत असे व त्याला साखळदंडाने बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते, कारण त्याला पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळदंडांनी बांधले असतानाही त्याने साखळदंड तोडून टाकले होते व बेड्यांचे तुकडे तुकडे केले होते, आणि त्याला वठणीवर आणण्याचे सामर्थ्य कोणालाही नव्हते. तो नेहमी रात्रंदिवस कबरांमध्ये व डोंगरांमध्ये राहून ओरडत असे व दगडधोंड्याने आपले अंग ठेचून घेत असे. येशूला दुरून पाहता तो धावत आला व त्याच्या पाया पडला आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, हे येशू परतपा देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला देवाची शपथ घालतो, मला छळू नकोस. कारण तो त्याला म्हणत होता, अरे अशुद्ध आत्म्या, या माणसातून निघ. त्याने त्याला विचारले, तुझे नाव काय? त्याने उत्तर दिले, माझे नाव सैन्य. इथं थांब. काय ते दुष्ट आत्म्याने उत्तर दिलं? माझं नाव सैन्य. मी एक नाहीये. कब्रस्थानामध्ये डोंगरामध्ये राहायचा, त्याच्या अंगावर कपडा नव्हता. जेव्हा वाटन तेव्हा दगड घ्यायचा, डोक्यात मारित असन, पाठीत मारित असन, पायावर मारित असन, कुठं पण मारित असन. आम्ही होतो का बघायला कुठं दगड मारित होता तो स्वतःच्या अंगाला? कारण तो दुष्ट आत्मा त्याला चैनशीर बसू देत नव्हता. परंतु जेव्हा येशू ख्रिस्त येतो, लगेच येतो तो दुष्ट आत्मा त्याच्या समोर नम्रतेने आणि त्याला म्हणतो, तुझा माझा काय संबंध? तू कशाला माझ्यामध्ये पडतो? याच्यामध्ये मला राहायला फार आवडतंय, तू कशाला आला? मग येशू म्हणतो, तू कोण आहेस? तेव्हा तो म्हणतो, आम्ही सैन्य आहोत, सैन्य. वाच वाढ पुढे आता त्या सैन्याच्या पुढचं वचन वाच. कारण आम्ही पुष्कळ आहोत आणि आम्हाला या देशातून घालवू नकोस, अशी तो त्याला आग्रहाने विनंती करत होता. तेथे डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप चरत होता. तेव्हा भूतांनी त्याला विनंती केली की आम्ही त्या डुकरांना शिरावे म्हणून त्यांच्याकडे आम्हाला पाठवून दे. मग त्याने त्यांना परवानगी दिली. तेव्हा ते अशुद्ध आत्मे निघून डुकरात शिरले आणि तो सुमारे 2000 डुकरांचा कळप तडक धावत जाऊन कड्यावरून समुद्रात पडला व पाण्यात गुदमरून मेला. बस 2000 डुकरांमध्ये हे दुष्ट आत्मे शिरले. जर 1500 डुकरांमध्ये दुष्ट आत्मे शिरले असते ना, तर 500 दुरात्मे त्या दुष्ट व्यक्तीमध्ये नाही असं सिद्ध झालं असतं. किंवा 2999 डुकरांमध्ये ते शिरले असते. एकामध्ये जर शिरला नसता ना तो दुष्ट आत्मा, तर समजून घ्यायचं की त्या व्यक्तीमध्ये 2000 नाही 1999 दुष्ट आत्मे होते. पण देवाचं वचन सांगतंय की 2000 डुकरांमध्ये ते दुष्ट आत्मे शिरले आणि कड्यावरून डुकर डायरेक्ट नदीमध्ये पडले, गुदमरून मेले. आणि तो माणूस पुढवाच वळला. त्या माणसाचं काय झालं? मग त्या माणसाने काय केलं बघा. डुकरे राखणारे पळाले व त्यांनी गावात व शेतमळ्यात हे वर्तमान सांगितले. तेव्हा काय झाले हे पाहण्यास लोक आले. ते येशूजवळ आल्यावर तो भूतग्रस्त म्हणजे ज्या सैन्य होते तो बसलेला, वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला त्यांना दृष्टीस पडला आणि त्यांना भीती वाटली.
ज्यांनी ते पाहिले होते त्यांना भूतग्रस्ताला काय झाले ते व डुकरांविषयीची हकीकत त्यांना सांगितली. तेव्हा आपण आमच्या प्रांतातून निघून जावे असे ते त्याला विनवू लागले. बघा, ज्यांनी हे दृश्य पाहिलं ना, 2000 भूत त्या व्यक्तीतून निघून गेले, प्रत्यक्षरित्या पाहिलं, ते घाबरून गेले, गोंधळून गेले, गडबडून गेले. त्यांच्या मनामध्ये कळनाच आम्हाला काय करावं. त्यांनी येशूचा स्वीकार करण्याऐवजी येशूला काय म्हणले, आमच्या प्रांतातून निघून जा, आम्हाला तुला आपल्या जीवनात घ्यायचं नाही, हे त्यांनी म्हटले. आमचं हृदय तुझ्यासाठी नाही, आमच्या हृदयामध्ये तुला जागा नाही, कारण तू इतकं भयानकरित्या भूत काढणारा आहे. रात्रंदिवस डोंगरामध्ये कब्रस्थानामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला, जो बिना वस्त्राचा हिंडत फिरत होता, त्याला जर तू असं करू शकतो, आम्ही जर तुला हृदयात घेतलं, आम्ही जर तुझ्या विरुद्ध काय पाप केलं, तर तू आम्हाला न जाणे कोणती शिक्षा करशील, असा त्यांच्या डोक्यात विचार आला असेल कदाचित. म्हणून ते म्हणले, इथं नको थांबू बाबा, आमच्या प्रांतातूनच निघून जा. आज तुम्हाला म्हणता येतंय का प्रियांनो की आमच्या हृदयात येशू ख्रिस्त नाही? येतंय का म्हणता? म्हणतात का देवाच्या उपस्थितीमध्ये आमच्या हृदयात येशू नाही? तुमच्या हृदयात येशू आहे, आणि तो येशू तुम्हाला सांगत आहे, माझ्या विश्वासणाऱ्यांनो माझं ऐका, तुमचं कल्याण करण्याचं मी ठरवलंय. पण आम्ही काय ऐकतो, काय ऐकत नाही. काही गोष्टी देवाच्या आम्हाला आवडतात, काही गोष्टी माणसाच्या फार प्रिय वाटतात. नाही ना, आमच्या पालकांनी सांगितलंय, आमचा पालक म्हणला हे नका करू, हे योग्य नाही. मग देवानी बायबल मध्ये ते कशाला ठेवलंय? कशाला ठेवलंय? प्रियांनो, अतिशय विचारपूर्वक देवामध्ये देवाने तुम्हाला घेतलंय, तर देवाच्या सांगण्याने वागा, देवाच्या सांगण्याने चला, देवाच्या सांगण्याने बोला, आणि पवित्र आत्म्यामध्ये तुम्ही आहात याचा अनुभव घेऊन ख्रिस्तामध्ये चालण्याची प्रक्रिया प्रभू येईपर्यंत प्रभूला दिसू द्या. तर आणि तरच तुमचं स्वर्गामध्ये जाणं निश्चित आहे. मनामध्ये जर कुठली शंका घेतली ना, त्याचं उत्तर तुम्हाला वरती द्यावंच लागन प्रभूला. प्रभू म्हणशील शंका धरली होती, का धरली होती, कशासाठी धरली होती? शंका धरण्याचं कुणी सांगितलं होतं तुला? मी सांगितलं होतं का वाचनामध्ये शंका धर? प्रियांनो, इथं देव भेटायला येतोय तुम्हाला. असं समजू नका, अरे ते एलिएझर पास्टर येतात, पगारी पास्टर. मी नाही येत, देव येतोय भेटायला. देव येतो म्हणून मला तो म्हणतो, चल बाळा, मी आत्म्यात आहे, तू शरीरात जा. तिथं मी आत्म्यातून बोलन, पण शरीराची उपस्थिती त्या प्रियजनांना तू दाखव. जर देव बाप्पाला सर्व करता आला असतं ना, तर मला यायची गरजच नव्हती तुमच्याकडं. प्रियांनो, ऐका देवाचं. शेवटचा क्षण चाललाय बर का. शेवटच्या क्षणामध्ये जर ऐकलं ना तुम्ही, बघा देवाचं वचन वारंवार एका गोष्टीला या समयामध्ये आपल्या विश्वासणाऱ्यांना सांगत आहे. ते वचन तुम्हाला पण दाखवित आहे प्रभू. मत्ते शुभवर्तमान 19 अध्याय 30 वचन. हे वचन बऱ्याच वेळेस पवित्र आत्मा वेगवेगळ्या प्रकारे विश्वासणाऱ्यांना सांगतोय. परंतु जे पहिले ते शेवटले, आणि जे शेवटले ते पहिले, असे पुष्कळ जणांची होईल. व्हायचं का नाही तुम्हाला पहिलं? पहिलं होणं आवडणार का नाही? का म्हणतात नाही, मला शेवट फार मजेत वाटतंय, मला शेवटी राहणं फार आवडतं. हो, पहिलं कशाला व्हायचं? मी पहिलं होण्यासाठी आलोच नाही, मला पहिलं होणं मान्यच नाही. प्रियांनो, जो शेवटच्या क्षणाला देवाचं ऐकन, देव बाप त्याला पहिलं बक्षीस देईन. आणि पहिलं बक्षीस काय असणार आहे? काय असणार आहे बक्षीस? मागच्या दिवसात सांगितलं होतं बक्षीस मी. किती जणांच्या ध्यानात राहिलंय?
समीक्षा राहिलं का ध्यानामध्ये? नाही राहिलं. प्रेरणाताई ध्यानात राहिलं? नाही राहिलं. सिस्टर ध्यानात राहिलं? नाही बुवा, सिस्टरांच्या ध्यानात नाही राहिलं. चला वाचनातूनच दाखवतो आता. प्रगटीकरण 3रा अध्याय 11वं वचन. आता विसरू नका बर का. 3रा अध्याय 11वं वचन. मी लवकर येतो, तुझा मुकुट कुणी घेऊ नये म्हणून जे तुझ्या जवळ आहे ते दृढ धरून राहा. आमेन. मुकुट मिळणार आहे तुम्हाला. मुकुट, पहिलं बक्षीस काय आहे? मुकुट. तो असा मुकुट असणार आहे, त्या मुकुटाची कल्पना देखील आम्ही करू शकत नाही. जेव्हा बघू ना आम्ही त्याला, तेव्हा कळन की तो मुकुट कसा आहे. पण हिरे मोती जवाहरातांनी जडलेला तो मुकुट आहे आणि देवाच्या हाताने बनवलेला तो मुकुट आहे. तिथं स्वतः कारागीर देव बाप आहे त्या मुकुटाला बनवणारा. देवाच्या हाताने मुकुट आमच्या डोक्यात येणं साधारण नाही का? आवडणार नाही हा मुकुट घालणं. म्हणून प्रियांनो, देवाच्या वचनाप्रमाणे चाला. देवाचं वचन ऐका. आज फार तळमळीने देव बाप, मी काय ठरवलं होतं, माझ्या बुद्धीने वेगळं ठरवलं होतं थोडं. जरी वय काढले ना, पण माझी बुद्धी म्हणली होती आज असं बोल बर का तू. देवाचा आत्मा म्हणला तुझी बुद्धी राहू दे बाजूला, मी सांगन माझ्या प्रियजनांना मला काय सांगायचंय ते. तुझ्या सांगण्याने मी नाही चालणार, माझ्या सांगण्याने तू चल. आणि मी गपचूप ऐकलं. देवाचा आत्मा बोलूच देत नाही जे बुद्धीत मी ठरवून आलो होतो. देव म्हणतो नको तुझ्या बुद्धीतलं सांगू, माझ्या आत्म्यातलं सांग. मी जोपर्यंत देवाचं ऐकन तोपर्यंत मी सेवक आहे. ज्या दिवशी मी म्हणन ना देवा तुझं ऐकणं मला मान्य नाही, माझं सांगणं मी सांगन, देव मग म्हणशील निघाता तू माझ्यापासून. प्रियांनो, देवाजवळ राहायचं ना तर देवाचं ऐकणं गरजेचं आहे. हे देवाला विशेष करून सांगायचंय. तर्क वितर्क, तुमच्या कल्पना, तुमच्या योजना, तुमच्या मनातले विचार देवाला काही घेणं देणं नाही त्याचं. देवाचा आत्मा सगळ्या गोष्टी करायला सक्षम आहे. तो अपुरा आत्मा नाहीये की मनुष्य एखाद्या गोष्टीला सॉल्व करीन वाचनाला धरून. तो सर्व काही करायला समर्थ आहे. त्याने 2 बाप्तिस्मेचे वचन ठेवले. एवढा टॉपिक सांगतो 2 मिनिटात, लगेच डोळे बंद करा. 2 वचन आपण वाचूया. प्रथम काढ बाळा, तू एक वचन काढ, तू एक वचन काढ बाळा. तू मत्ते 28:19 काढ. तू बाळा प्रेषितांची कृत्य 2रा अध्याय 38वं वचन काढ. वाच बाळा. मत्ते 28वा अध्याय 19वं वचन. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा आणि पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घ्या. बस, आता तू वाच बाळा. बाप्तिस्मा द्या. हा. पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. आता बघा, हे 2 वचन आहेत. दोन्ही वचन ऐकायसाठी आहेत, करण्यासाठी आहेत, त्या वचनाचा उपयोग करण्यासाठी पण आहे. आता एका वचनाला घ्यायचं, एका वचनाला सोडायचं असं दिलंय का बायबलमध्ये? देवाने जर ही प्रक्रिया ठेवली असती तर हे वचन ठेवले असते का 2? पण आजच्या विश्वासणाऱ्यांना 2 बाप्तिस्मे कसे झाले किंवा होत आहेत हेच माहित नाही. आता इकडं बघा, इकडं बघा माझ्याकडं. हे माझे 2 हात दिसतात ना, 2 हातामध्ये एकच बोट वर आहे ना माझं. 2 बोट केलेत का वर? मी एकच केलंय ना. आता बघा, मत्ते 28:19चा बाप्तिस्मा एखाद्या विश्वासणाऱ्याने घेतला, त्याला परत त्या नावाने बाप्तिस्मा घेता येत नाही. पण तो बाप्तिस्मा डुबून झालेला असला पाहिजे.
आठ आणि शर्त ही आहे, वचनातून देव बाप्पाने दाखवलं. येशू ख्रिस्ताने डुबून बाप्तिस्मा घेतला. म्हणून डुबून बाप्तिस्मा ज्यांचा एक वेळेस मत्ते 28:19 झाला, त्याला परत बाप्तिस्मा कोणत्याही सबबीवर घेता येणार नाही. त्या सेवकाने चांगला नाही केला, तुम्ही फार चांगले करणार आहे असं म्हणूच नाही. त्या सेवकाने काही कुभावाने दिला का बाप्तिस्मा? हा झाला एक बाप्तिस्मा. आता प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचनकड. हा पण बाप्तिस्मा एकदाच घ्यायचा. एक वेळेस घेतला म्हणजे एक आणि एक दोन नाही बनत देवाच्या नजरेमध्ये. एक आणि एकच देवाच्या नजरेमध्ये आहे. म्हणून 2 वचन बायबलमध्ये. देवाने एक आणि एक दोन म्हटलं असतं ना, तर देवाला एक बाप्तिस्मा घ्यायची म्हणायची गरज पडली नसती. तो म्हणला असता 2 बाप्तिस्मे घ्या. पण मनुष्याने इकडचा बाप्तिस्मा घेतला. लवी म्हणतो माझे 2 झाले, माझा एक नाही झाला, 2 झाले. पण मत्ते 28:19 7 वेळेस बाप्तिस्मा घेतो, तरी म्हणत नाही मी एक घेतला, एकच घेतला, 7 म्हणत नाही. प्रियांनो, ही आहे आत्म्याची भाषा. 2 बाप्तिस्म्याचे वचन ठेवलेत, तर 2 बाप्तिस्म्याचे वचन कसे पूर्ण करायचे त्याचा मार्ग देवाने दाखवलाय. प्रियांनो, आम्हाला वचनाचा तर्क काढायचा, वितर्क काढायचा अधिकार नाही. देवाने जसं दिलंय ना, आम्ही गपचूप ऐकायचं. ते देवाचंही, ते आम्हाला करण्यासाठी दिलंय. आणि जो ऐकून करतो ना, त्याला देवबाप धन्य म्हणतो. अरे ऐकलं याने. प्रियांनो, देवाच्या वचनाप्रमाणे जर चालायचं असलं तर स्वर्गाचा रस्ता आमच्यासाठी उघडा आहे. जर आम्हाला देवाच्या वचनाप्रमाणे करायचं नसेल तर आमच्यासाठी न्यायाचा दरवाजा उघडा आहे. आता ठरवायचंय आम्हाला, मला न्यायाच्या दरवाज्यात जायचं का स्वर्गाच्या दरवाज्यात जायचं. आणि या 2 गोष्टीच्या प्रक्रियेला पूर्ण करण्यासाठी या बायबलला आम्हाला देवाने हातात दिलंय. याच्यात वाच आणि याच्याप्रमाणे कर. जर आम्ही बायबल वाचूनही बायबलच्या वचनाप्रमाणे करत नाही, वरती गेल्यावर विचार करा प्रियांनो, देवबाप आमच्या बरोबर कशा प्रकारे आमचा हिशोब घेईल. हिशोबाच्या प्रक्रियेमध्ये जायचं नसेल तर वचनाप्रमाणे आचरण करण्याच्या प्रक्रियेमध्ये येण्याशिवाय आमच्याजवळ दुसरा पर्याय नाही. म्हणून आजच्या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. डोळे बंद करा. काही सेकंद आपण शांत राहू. 3 ते 4 सेकंद फक्त शांत राहू आपण. मग आपण प्रार्थनेत जाऊ. ओ सोने वालों उठो, यीशु करीब है। खुदा से तुम क्यों दूर हो, वो मन के करीब है। ओ सोने वालों उठो, यीशु करीब है। खुदा से तुम क्यों दूर हो, वो मन के करीब है। पापी पर उसने प्यार किया, सारे जहां का वो उद्धार किया। मेरा प्रभु, मेरा प्रभु, मेरा प्रभु मुक्तिदाता। सारे जगत से प्यार किया, क्रूस पे अपना
जीवन दिया मेरा प्रभु, मेरा प्रभु, मेरा प्रभु मुक्तिदाता, सारे जगत से प्यार किया. शेवटची प्रार्थना आपल्यामध्ये प्रेरणाताई करतील. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांची उत्पन्न करते ईश्वराजे बाप्पा, आतापर्यंत सांभाळच म्हणून मित्र धन्यवाद देते. हो ईश्वराजे बाप्पा, ही सुंदरची वेळ आमच्या जीवनाला जोडली त्याबद्दल तुझे खूप खूप आभार ईश्वराजे बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता बाप्पा, आता जी भक्ती झाली ईश्वराच्या की तुझ्याच आणि तुझ्याच नावात आशीर्वाद कर. हो ईश्वराजा बाप्पा, आमच्याद्वारे तू उंचावलं जा आणि तू गौरील जाय. हो ईश्वराजा बाप्पा, तू म्हणतो जेथे दोघी किंवा तिघे तिथे मी उपस्थित आहे. हो प्रभू ख्रिस्ता, तू आमच्यात उपस्थित होतास असा आमचा विश्वास आहे ईश्वराजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्त बाप्पा, हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी आशीर्वादाचा असा कर ईश्वराजा बाप्पा. झालेली भक्ती स्तुती आराधना हो ईश्वराजा तुझ्याच नावात आशीर्वादित कर. हो ईश्वराजा, प्रार्थना करते पायक साहेबांसाठी ईश्वराजा बाप्पा, त्यांचं जाणं येणं जसं आशीर्वाद केलं तसं त्यांचं जाणं देखील आशीर्वादित कर. हो ईश्वराजा बाप्पा, तुझं वचन सांगत असताना ज्ञानबुद्धी चातुर्याने तू भर ईश्वराजा बाप्पा. त्यांच्या मुखातल्या शब्दाद्वारे त्यांची नसू तर बाबा तुझ्या असू देत. हो ईश्वराजा बाप्पा, तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांच्या द्वारे तू बोल ईश्वराजा, आणि हो दे तुझ्याच नावाचं बरं ईश्वराजा बाप्पा. तुझ्या राज्यात वाढीसाठी काम करण्याचं बुद्धी चातुर्य त्यांना तू दे, आणि हो दे तुझ्याच नावाचं करू. हो ईश्वराजा बाप्पा, सेवा तुझ्याच आणि तुझ्याच नावात आशीर्वादित कर. बाप्पा, आमच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करते ईश्वराजा बाप्पा. पप्पा काम करत असताना लागणारी शक्ती बुद्धी चातुर्य तू पुरव ईश्वराजा बाप्पा. तुझ्या देवदूतचं कोंपण त्यांच्या भोवती असू दे, आणि हो दे तुझ्याच नावाचं करू. आईसाठी प्रार्थना करते ईश्वराजा बाप्पा. उत्तम आरोग्य दिलंच त्याबद्दल तुझे खूप आभार ईश्वराजा. इथून पुढे तू असं सांभाळत राहा ईश्वराजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्त, आज चुटकीसाठी विशेष प्रार्थना करते ईश्वराजा बाप्पा. आजारपणातून तिला तू बरं कर ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्त बाप्पा, तुला तुझं खाल्लेल्या चापकांचं आरोग्य प्राप्त करून दे, आणि हो दे तुझ्याच नावाचं करू ईश्वराजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्त, मम्मीसाठी प्रार्थना करते ईश्वराजा. सर्व अडचणीपासून संकटापासून तू सोडव. तारण करता, उद्धार करता आणि रक्षण करता तू ईश्वराजा बाप्पा. आम्ही शाळेत जात असताना आमच्या भोवती तू कुंपण ठेव. सर्व अडचणीपासून संकटापासून तू सोडव ईश्वराजा. ज्ञानबुद्धी चातुर्य आपल्या ज्ञानाच्या भंडारातून पुरव ईश्वराजा बाप्पा. दिदीसाठी प्रार्थना करते हो ईश्वराजा बाप्पा. बाहेर ठिकाणी राहत असताना सर्व अडचणीपासून संकटांपासून तारण करता, उद्धार करता आणि रक्षण करता तू हो ईश्वराजा बाप्पा. जाणं येणं तू आशीर्वाद कर. तुझ्या देवळाचं कुंपण बाप्पा तिच्या भोवती असू दे, आणि होती तुझ्याच नावाचं बोल. हो राजा बाप्पा, आज मावशी आमच्यामध्ये उपस्थित राही तिच्यासाठी प्रार्थना करते ईश्वराजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता बाप्पा, तिचा प्रवास सुखाचा केलास त्याबद्दल तुझे खूप खूप आभार ईश्वराजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, तुझ्या सोबती तो राहा ईश्वराजा बाप्पा. सर्व अडचणीपासून संकटांपासून तू सोडव ईश्वराजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, उत्तम आरोग्य दे. ज्ञानबुद्धी चातुर्याने तू भर ईश्वराजा. तुझ्या मार्गात चालण्याचं बुद्धी चातुर्य तू दे हो ईश्वराजा बाप्पा. तिच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करते हो काका मावशी शुभम भाऊ वहिनी यांच्या सर्वांसाठी प्रार्थना करते ईश्वराजा बाप्पा. त्यांची मुलं त्यांना सर्वांना आशीर्वादाने तू भर ईश्वराजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, सर्व अडचणीपासून संकटांपासून तू सोडव ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, त्यांच्या काही अडचणी असतील मला नाही, पण ईश्वराजा तुला ठाऊक आहे प्रभू ख्रिस्ता. या सर्व अडचणीपासून सोडवणारा तू देव आहेस ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, या रात्रीच्या समयाला जे प्रवास करत असतील त्यांचा तो प्रवास सुखाचा कर. जे आजारी असतील ईश्वरच्या नावात त्यांचा तो आजार बरा करा, आणि म्हणजे तुझ्याच नावाचा बोल ईश्वराजा बाप्पा. आम्ही जेवण खाणार ते तो आशीर्वादित कर. आम्हाला दिलंच सर्वांना दे. या रात्रीच्या समयाला ईश्वराजा कोणाला ताणीला भुकेला उपाशी ठेवू नको ईश्वराजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, तू म्हणतोय मागा ते तुम्हाला दिले जाईल. हो ईश्वराजा बाप्पा, हे प्रार्थना विनंती जे मागितलं आहे ते पूर्ण करणार देणारा देवेस म्हणून तुला धन्यवाद देते. ही छोटीशी प्रार्थना तारणार प्रभू श्री ख्रिस्त याच्या गोडन नावात केली म्हणून तुझ्यात आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमच्या गुन्ह्यांना सोडले तसे आमचे आम्हाला सोड. आणि आम्हाला परीक्षा नकोस तर आम्हाला सटापासून सोड. कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव हीच प्रभा तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन. आमेन. बंद कर बाळा.